बनावट कापूस बियाणे विक्री प्रकरणी गुन्हा दाखल. फिर्यादीत 3 कंपन्यांची नावे. बनावट व अनधिकृत कापूस बियाण्यांची विक्री व वाहतूक केल्याप्रकरणी दोघांसह 3 कंपन्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील गुण नियंत्रण विभागाचे कृषी गुण निरीक्षक गणेश भाऊसाहेब बिरदवडे यांनी याबाबत शहर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 16 जून 2026 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास कोपरगाव शहरातील साईबाबा कॉर्नर परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. तपासादरम्यान संबंधिताकडून आढळून आलेले कापूस बियाणे हे विक्रीसाठी आवश्यक परवानगी व मान्यता व नियमांचे पालन न करता शेतकऱ्यांना विक्रीसाठी आणल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी अकील रज्जाक शेख, राहणार समतानगर, कोपरगाव, दिलीप एकनाथ शिंदे, जळगाव, कीर्तिमान ॲग्रो जेनेटिक्स लिमिटेड औरंगाबादचे व्यवस्थापकीय संचालक, नर्मदा सागर ॲग्रो सीड्स प्रायव्हेट लिमिटेड गुजरात आणि विश्वास ॲग्रीटेक गुजरात यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधितांनी कापूस बियाण्यांची अनधिकृत वाहतूक करून विक्रीचा प्रयत्न केल्याचा तसेच बियाण्यांच्या पॅकिंग व लेबलिंगमध्ये शासनाच्या निर्देशनाचे उल्लंघन करून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या प्रकरणी बियाणे कायदा 1966, बियाणे नियम 1968 तसेच संबंधित नियंत्रण आदेशातील विविध कलमानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच सदर बियाण्यांची नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून कारवाई दरम्यान पोलिसांनी बियाण्यांचे पॅकेट जप्त केले असून पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस करत आहे. हा सर्किट ब्रेकर काहीही जळणार नाही याची काळजी हा घेतो, पण तुमच्या स्टॉक्स मधला न दिसणारा सर्किट ब्रेकर जर नाही चालला तर तुमचे पैसे ओस. त्यापेक्षा त्यांना समतासोबत वाढवा ना. समता पतसंस्था, टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा.